हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ के सर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 चॅप्टर नंबर 1 हे पाहणार आहोत. तर याआधी आपण दोन व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 हे पण कवर केलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी ते सुद्धा पाहून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, इफ ए इज इक्वल टू किंवा इफ ए इज द सेट ऑफ ए बी सी डी ई अँड बी इज द सेट ऑफ सी डी ई एफ, सी इज द सेट ऑफ बी डी अँड डी इज द सेट ऑफ ए ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. म्हणजे कुठले स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कुठले फॉल्स आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्याआधी 2 मिनिटात मी सगळे सेट लिहून घेतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ते एमध्ये काय म्हटलं त्यांनी आपल्याला, एचे एलिमेंट काय आहेत, ए बी सी डी ई, म्हणजेच ए बी सी डी आणि ई. बीचे काय आहेत, सी डी ई एफ, सी डी ई एफ. अजून सीचे बी आणि डी, बी कॉमा डी. आणि लास्ट वन आहे डी. डीचे एलिमेंट्स काय काय आहेत, ए कॉमा ई. तर आता यापैकी कुठले स्टेटमेंट ट्रू आहेत किंवा कुठले फॉल्स आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू आपण, सी इज द सबसेट ऑफ बी. सी इज द सबसेट ऑफ बी आहे का, बी आणि डी है ना. म्हणजे याच्यात बी आणि डी, सॉरी, सी इज द सबसेट ऑफ बी म्हटलं आहे, बी आणि डी. ह्याच्यात बी नाही आहे, बी एलिमेंट नाही, म्हणजे सी हा सबसेट असणार आहे का बीचा, नाही. म्हणजेच हे काय असणार आहे, रॉंग असेल, फॉल्स असेल. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, ए इज द सबसेट ऑफ डी. ए हा डीचा सबसेट असूच शकत नाही कारण इथं 2 एलिमेंट आहेत आणि इथे मोर दॅन 2 आहेत, म्हणजेच हे सुद्धा फॉल्स. थर्ड वन आहे, डी इज द सबसेट ऑफ बी. डी हा बीचा सबसेट आहे का हे चेक करायचं आहे आपल्याला. डीमध्ये काय ए ई आहे पण बीमध्ये ए नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा फॉल्स असेल. हे तुम्ही वर्ड्समध्ये लिहा, फॉल्स 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 असं. ठीक आहे. चौथा आहे, डी इज द सबसेट ऑफ ए. डी हा एचा सबसेट आहे का, ए ई आहे, म्हणजेच हे काय असणार आहे, ट्रू असेल. पाचवं, बी इज द सबसेट ऑफ ए. म्हणजे बी हा एचा सबसेट आहे का, बी ए, सी डी ई एफ, एफ नाही आहे इथे, म्हणजेच हे काय असेल, रॉंग असेल, फॉल्स असेल. नंतर लास्ट वन काय म्हटलं त्यांनी, सी इज द सबसेट ऑफ ए. बी डी आहे, म्हणजे हे काय असणार आहे, ट्रू असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. म्हणजेच युनिव्हर्सल सेट घ्यायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे. आणि कुठला, 1 to 20 पर्यंतचे नॅचरल नंबर्स. म्हणजेच हे सगळे नंबर्स तुम्हाला लिहावं लागतील, हे सोल्युशनमध्ये येऊन जाईल आधी. ठीक आहे. म्हणजेच 1 to 20, 1 2 3 4 5 6 अँड अप टू किती, 90 आणि 20. हे तुम्ही पूर्ण लिहून घ्या. नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी, हे वेन डायग्राम थ्रू आपल्याला शो करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय, एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 15 अँड एक्स इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे आधी आपण ह्याचा एक सेट तयार करून घेऊ म्हणजे अजून क्लिअर होईल आपल्याला. एक्स काय, 15पेक्षा लहान आणि 7पेक्षा मोठा, म्हणजेच 8 9 10 11 12 13 आणि 14. हे झाला एक्स सेट. मग ह्याची आपल्याला काय करायची, आता वेन डायग्राम काढून घ्यायची. ठीक आहे. आपण वेन डायग्राम जेव्हा एक्सप्लेन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं, आधी काय करायचं आपल्याला, जो काही सबसेट आहे तो ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे आपण रेक्टँगल तर काढलं आहे पण आपण आधी काय करू, एक सबसेट ड्रॉ करून घेऊ. म्हणजे बाकीचं आपल्याला सबसेटचं नाव काय, एक्स आहे आणि त्यात एलिमेंट काय आहेत, मग 8 9 10 11 12 13 आणि 14. ठीक आहे.
आता हे सोडून जे असतील हे नॅचरल नंबर 1 to 20 हे कुठे असतील, बाहेर असतील. म्हणजेच काय 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7 तर आहे, 8, 9, 10 तर आलं आहे, 11, 12, 13, 14पर्यंत आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आता पुढचे अप टू 20पर्यंत. 15 आहे, 16, 17, 18, 19 आणि 20. आता ह्या सेटला हे सबसेट आहे म्हणून एक्स नाव दिलं आहे आपण. नेक्स्ट काय नाव द्यायचं आपल्याला, हे काय असणार आहे युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. तर सेम त्यातलाच क्वेश्चन नंबर 2मध्ये काय दिलं आहे त्याचा मी सेट तयार करून देतो, तुम्ही वेन डायग्राम काढू शकता. ठीक आहे. वाय इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नॅचरल नंबर अँड वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. म्हणजेच काय म्हटलं आहे, वाय हा प्राईम नंबरचा सेट आहे 1 to 20पर्यंत. आधी आपण वाय तयार करून घेऊया. 1 to 20चे प्राईम नंबर त्याचं काय काय असेल मग, 1 तर नाही तर प्राईम नॉर कंपोजिट म्हणजेच 2पासून सुरू होईल. 2, 3, 5, 7, 11, 13, अगेन 17 आणि 19. हा सेट झाला वाय. म्हणजे याच्यात तुम्ही आता ड्रॉ करा, एक रेक्टँगल काढा, आधी सबसेट काढा यासारखा वायचा आणि रिमेनिंग एलिमेंट्स बाहेर लिहा आणि यूला नाव बाहेरून द्या. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याकडे की एक 2 सेट गिवन आहेत, युनिव्हर्सल आणि एक त्याचा सबसेट असेल मे बी. तर चेक करूया आपण. शो दॅट द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. ह्याच्यात काय म्हटलं आहे, पी आणि पी डॅशसुद्धा आपल्याला वेन डायग्रामनी ड्रॉ करायचे आहेत. ह्याच्यात तर पी गिवन आहे ना, मग त्यासाठी आपल्याला काय काढून घ्यावं लागेल आधी पी डॅश. ठीक आहे. पी डॅश म्हणजेच काय असेल आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी. येईल लक्षात. त्यासाठी हे आन्सरमध्ये तुम्ही हे दोन्ही सेट रिपीट लिहून घ्या आणि देन पी डॅश काढून घ्यायचं. पी डॅश मीन्स वॉट कॉम्प्लिमेंट ऑफ पी. तर पी डॅश काय असेल आपण चेक करूया. 1, 3, 7, 10 हे एलिमेंट सोडून बाकीचे सगळे काय असतील पी डॅशमध्ये असेल. म्हणजेच काय 2 आहे, 8 आहे, 9 आहे, 11 अँड 12 हे काय असेल पी डॅश. आता ह्याची आपल्याला वेन डायग्राम काढायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काढून घेऊया मग एक रेक्टँगल काढू. त्याला नाव ऑब्विसली काय असणार आहे युनिव्हर्सलचं यू. देन आपण काय काढून घेऊ पी. पी इज द सबसेट ऑफ यू आहे ना, मग आपण पी कसा काढणार, पी ह्या पद्धतीने काढू. त्याला नाव काय असेल मग पीच असेल आणि एलिमेंट काय असतील 1, 3, 7, 10. 1, 3, 7 आणि 10 आणि जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ते ऑब्विसली काय असतील पी डॅशमधले असतील. म्हणजेच ते काय असतील मग 2 आहे, 8 आहे, 9 आहे, 11 आणि 12 आणि हे सगळं काय झालं मग युनिव्हर्सल सेटच झाला हा सगळा अख्खा. ठीक आहे. म्हणजे ही याची वेन डायग्राम झाली. एक लक्षात घ्या, ह्याच्यात परत अजून रेक्टँगल काढून युनिव्हर्सल सेट वेगळा काढायचा आहे का, नाही, तो ऑलरेडी रेडी झाला इथेच. ठीक आहे. आणि त्यात क्वेश्चन नंबर 2मध्ये काय म्हटलं त्यांनी की व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी इज इक्वल टू पी. म्हणजेच काय पी डॅश ऑफ पी डॅश, पी डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू पी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला गिवन काय पी गिवन आहे पी डॅश गिवन आहे. आता ह्याचा पी डॅश काढायचा म्हणजे ह्याचा परत कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. येतं आहे का लक्षात. म्हणजे आधी पी डॅश लिहून घेऊ आपण. तो काय आपल्याकडे 2 आहे, 8 आहे, 9, 11 आणि 12 हे गिवन आहे. पण ह्याचा अजून काय करायचं आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय एखाद्या सेटचं कॉम्प्लिमेंट सेट म्हणजेच काय हे जे एलिमेंट आहेत ते सोडून बाकी युनिव्हर्सलमधले असले पाहिजेत. म्हणजेच हे सोडून कुठले कुठले आहेत आपल्याकडे मग 1 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 10 आहे. पण आपल्याला लक्षात काय येतं 1, 3, 7, 10 तर पी हा सेट आहे स्वतः. म्हणजेच काय पी डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू हा कुठला सेट आहे पी आहे आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि हेच प्रूव्ह. ठीक आहे. हां. तर नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये काय म्हटलं आहे एक सेट गिवन आहे ए विच ऑफ द एलिमेंट्स 1, 3, 2, 7 राईट एनी 3 सबसेट. म्हणजे ए हा सेट गिवन आहे तर कुठलेही त्याचे किती 3 सबसेट लिहायचे. तर हे सबसेट ह्याचा आन्सर तुम्ही तुमचं वेगळंही असू शकेल. आपण कुठलेही सबसेट लिहू शकतो 3.
आता कुठलाही सेट हा स्वतःचा सबसेट असतो, म्हणून आपण 1 3 2 7 हे पण लिहू शकतो. एम्प्टी सेट हा सुद्धा काय, ह्याला वाटल्यास वेगळे नाव देऊ आपण, बी घ्या, सी घ्या. एम्प्टी सेटसुद्धा कुठल्याही सेटचा सबसेट असतो. आणि डी मधलं कुठलंही एक एलिमेंट 1 आणि 7 घेऊ. तुम्ही काही पण लिहू शकता, ह्याच एलिमेंट घेऊन रँडमली तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आता क्वेश्चन नंबर 5. 5मध्ये 2 क्वेश्चन आहेत. त्यातलं सगळ्यात मेन काय असणार आहे, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. म्हणजेच काय, सबसेट रिलेशन लिहायचे सेटच्या संदर्भातलं. त्यातले स्टेटमेंट आहेत, पी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन पुणे अँड सो ऑन. एम इज फॉर मध्य प्रदेश, आय फॉर इंदोर, बी फॉर इंडिया आहे आणि एच फॉर महाराष्ट्र. तर आपल्याला सबसेटचं रिलेशन चेक करायचं. ठीक आहे. ह्याचा आन्सर लिहू शकतो आपण आता. आता पुणे हे कुठं कुठं येऊ शकेल, पुणे हे महाराष्ट्रात पण आहे आणि पुणे हे इंडियात सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याला पुण्यासंदर्भात 2 सबसेट मिळतील. म्हणजेच पी इज द सबसेट ऑफ वॉट, इंडिया है ना. म्हणजेच हे आन्सर आहे, पी इज द सबसेट ऑफ इंडिया अँड पी इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच काय, एच फॉर महाराष्ट्र दिलं आहे. ठीक आहे. पीचं झालं. नेक्स्ट काय, मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश कुठे येतं, मध्य प्रदेश ऑब्विसली इंडियामध्ये येणार आहे. म्हणजेच एम इज द सबसेट ऑफ वॉट, बी. येईल लक्षात. नेक्स्ट काय येणार आहे, इंदोर. इंदोर, आता इंदोर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे आणि इंदोर ऑब्विसली इंडियामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच काय असेल, आपण काय म्हणू शकतो, आय इज सबसेट ऑफ मध्य प्रदेश म्हणजे एम आणि इंडियामध्ये पण आहे. म्हणजेच आय इज सबसेट ऑफ बी मीन्स इंडिया. नेक्स्ट काय येईल, लास्ट वन. इंडिया तर कशात नाही, इंडिया पुण्यात नाही किंवा मध्य प्रदेश नाही आहे ना. म्हणजे आता महाराष्ट्राचा येईल. महाराष्ट्र कशात येईल, इंडियामध्ये. म्हणजेच काय येणार आहे, एच इज सबसेट ऑफ बी. म्हणजेच काय, महाराष्ट्र हा इंडियाचा सबसेट आहे. आणि त्यातलाच क्वेश्चन नंबर 2मध्ये काय विचारलं आपल्याला, की या सगळ्यातला युनिव्हर्सल सेट कुठला आहे. तो ऑब्विसली आता युनिव्हर्सल सेट कुठला असणार आहे, तर इंडियाचा. कारण काय, हे पुणे इंडियात येतं, मध्य प्रदेश इंडियामध्ये येईल, इंदोर इंडियामध्ये येईल आणि महाराष्ट्रसुद्धा इंडियामध्ये येणार आहे. म्हणजे सगळ्यांचा युनिव्हर्सल काय असेल, बॉस सेट काय असेल, इंडिया. म्हणजेच काय म्हणू शकतो, बी इज द युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. म्हणजेच काय असेल, बी इज द युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आता आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, की विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स किंवा विच ऑफ द सेट्स ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट ऑफ सेट्स गिवन बिलो. म्हणजे ह्याच्यासाठी कुठला युनिव्हर्सल सेट होऊ शकतो किंवा तिन्ही नंबरसाठी, तिन्ही सेटसाठी कुठले युनिव्हर्सल सेट होऊ शकतात. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजेच काय असेल, आता ह्याच्यात काय असणार आहे, 2 असतील, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ह्याच्यात मेन्शन केलं नाही त्यामुळे आपल्याला दोन्हीचं ॲझम्पशन घ्यायला लागेल. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 मीन्स वॉट असेल, 5 10 15 सो ऑन. सेम -5 पण असेल, -10 असेल, -15 पण असेल. सेम आहे. आता 7साठी सुद्धा प्लस आणि मायनस आणि ह्याच्यासाठी सुद्धा काय असेल, प्लस आणि मायनस हे दोन्ही असतील. म्हणजे आपल्याला ह्याच्यात काय म्हणता येईल, की फॉर पॉझिटिव्ह नंबर्स नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स असू शकतील. म्हणजेच काय, फॉर पॉझिटिव्ह आहे ना, फॉर पॉझिटिव्हसाठी काय असणार आहे, नॅचरल नंबर असतील, होल नंबर असतील आणि इंटिजर. कारण इंटिजरमध्ये पॉझिटिव्हसुद्धा येतं आहे ना. म्हणजे सेट ऑफ मल्टिपल्स काय, नॅचरल नंबरसुद्धा ह्याचा युनिव्हर्सल असू शकतो, होल नंबरसुद्धा युनिव्हर्सल असू शकतो आणि इंटिजरसुद्धा युनिव्हर्सल असू शकतो. सेम फॉर 7 अँड सेम फॉर 12. येईल लक्षात. आता फॉर काय असेल, निगेटिव्ह. फॉर निगेटिव्हसाठी काय असेल मग, फक्त इंटिजर आहे ना. निगेटिव्ह कुठे येतं, फक्त इंटिजर म्हणजे आयसाठी येईल. कारण पॉझिटिव्ह नंबरसाठी आपण इंटिजर जसं घेतलं आहे तसं निगेटिव्हसाठी फक्त इंटिजर येईल. नॅचरल नंबर येणार आहे का, नाही. होल नंबर येणार आहे का,
नाही. त्यामुळे हे 2 असतील युनिव्हर्सल सेट प्रत्येकासाठी. ठीक आहे. त्यात क्वेश्चन नंबर 2मध्ये काय म्हटले अजून, P is a set of integers which are multiples of 4 and T is the set of all even square numbers. सेम आहे. आता पॉझिटिव्ह नंबरसाठी पण इथे पण काय असणार आहे, पॉझिटिव्हसाठी सुद्धा सेम नॅचरल आहे, होल आहे आणि इंटिजर. आणि निगेटिव्हमध्ये काय असणार आहे, फक्त इंटिजर. का, सेट ऑफ इंटिजर विच आर मल्टिपल्स ऑफ 4. आता 4चे मल्टिपल ऑब्विसली काय असतील, पॉझिटिव्ह पण असतील आणि निगेटिव्ह पण असतील. मग पॉझिटिव्हसाठी काय असणार आहे, नॅचरल, होल आणि इंटिजर. आणि निगेटिव्हसाठी काय असणार आहे, ओनली इंटिजर्स. ठीक आहे. सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर. इवन स्क्वेअर म्हणजे 2चा इवन म्हणजेच काय, 2 स्क्वेअर 4 आहे. सेम -2चा स्क्वेअरसुद्धा 4 आहे. येईल म्हणजे पॉझिटिव्हसाठी अगेन नॅचरल, होल, इंटिजर. आणि निगेटिव्हसाठी ओनली इंटिजर. येईल लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 पाहूया आपण. 7मध्ये काय म्हटलेलं आहे, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास फॉर्म ए युनिव्हर्सल सेट. लेट ए बी द स्टुडंट्स हू सेक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स. म्हणजे काय, ए हा अशा मुलांचा सेट आहे ज्यात त्यांना 50% प्लस, आयदर 50% ऑर प्लस, हे लिहू नका, फक्त समजण्यासाठी म्हणून सांगितलं आहे. असं असेल तर देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए, है ना. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, सेट एचा कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेट काय असणार आहे की ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास, है ना, ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास. आणि ए म्हणजेच काय म्हटलं त्यांनी मग आता, हू सेक्युअर्ड 50% ऑर मोर मार्क्स. हू सेक्युअर्ड म्हणजेच काय, ज्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील. हू सेक्युअर्ड 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स, है ना, मोर मार्क्स इन मॅथ्स. त्याचा कॉम्प्लिमेंट काय लिहायचं आहे मग आपल्याला, ज्यांना 50% किंवा जास्त आहेत. तर ऑब्विसली काय असणार आहे, हू सेक्युअर्ड लेस दॅन 50%. म्हणजेच काय, हू सेक्युअर्ड लेस दॅन 50%, लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स, मार्क्स इन मॅथ्स. ठीक आहे.